हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग। सकाळची सुरुवात खूप छानशी सुरू झालेली आहे माझी। आणि मी सकाळी उठले, घर सगळं आवरून घेतले आणि आता देवपूजा पण झाली माझी। आणि मी काल गेले होते आदमापूरला। तर आदमापूरला गेल्यानंतर खूप चांगलं माझं दर्शन झालं। तिकडनं आम्ही कोल्हापूरला आलो, तर त्यानंतर इकडे पुण्याला आम्ही रात्री आलो। तर भरपूर असा चांगला आमचा प्रवास झालेला आहे, खूप छान वाटलं। आणि आदमापूरला गेल्यानंतर पण आम्हाला खूप छान वाटलं, बाळूमामांचं दर्शन चांगलं झालं। आणि आज मी आले पुण्यामध्ये आणि मी तिकडनं येताना एक छोटीशी बाळूमामाची मूर्ती पण घेऊन आले। तर आता मला इकडे म्हणजे मूर्ती आहे ती मला आज इकडे ठेवायची आहे। तर म्हटलं चला छोटासा आपला एक छोटा मिनी ब्लॉगसुद्धा आपण बनवू आणि आपल्या व्यवस्था पण दाखवू। आणि तुम्ही पण बाळूमामाला गेले तर खूप चांगलं दर्शन घेऊन या, खूप चांगलं वाटतं, एकदम मन प्रसन्न होतं आणि खूप चांगलं वाटतं। तिकडनं आल्यानंतर तर ना खूप छान असं घरात वातावरण तयार होतं। तर तुम्ही पण नक्की बाळूमामाला वगैरे जाऊन या, तिथे भेट देऊन या, दर्शन घेऊन या। तर चला आता मी छोटी एक बाळूमामाची मूर्ती आणलेली आहे। मला त्यांना म्हणजे त्याची पूजा वगैरे करायची आहे आणि आता मी पूजा करते आणि आपला छोटासा ब्लॉग आहे तो आपण म्हटलं सुरुवात करू। आणि आजच्या ब्लॉगमधून मी तुम्हाला माझ्या दिवसभर काय जे मी करणार आहे माझ्या डेली रुटीनमध्ये ते मी तुम्हाला दाखवणार आहे। कंटिन्यू चॅनलवर बनवून राहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईकसुद्धा करा। तर चला करू आपली आता जी कामं आहेत राहिलेली ती कामं करून घेऊ। तर बघू शकता आम्ही जिथून काल मूर्ती घेतली ना त्यांनी मला असं पूर्ण पॅक करून दिलेलं आहे। तर हे कुंकू वगैरे मला त्यांनीच दिलेलं आहे त्याच्यासोबत आणि मूर्ती आणि त्यानंतर हा बाळूमामाचा थोडासा मला अंगारा पण त्यांनी दिलेला आहे ह्याच्यामध्ये बांधून। आणि मूर्ती मला मी घेतली, ज्यांच्याकडून घेतली ना दुकानातून त्यांनी मला अशी मूर्ती पॅक करून दिलेली आहे। पूर्ण बाळूमामाच्या भंडारामध्ये मला पूर्ण अशी मूर्ती पॅक करून दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की असं ठेवून मस्तपैकी त्याला थंड पाण्याने पहिला हे बघ असं पूर्ण त्यांनी त्याला पहिल्यांदा थंड पाण्याने व्यवस्थित हे करून घेते। त्यानंतर मी थोडंसं दुधाचा अभिषेक करते।
तर आता माझी पूजा झाली, सर्व काही झालं मस्तपैकी. देवाला आता मी म्हणजे मामांना आता देवाऱ्यामध्ये वगैरे बसून घेतलं आणि त्यानंतर आता मग थोडंसं मी गोड खीर करते. का तर आज माझ्या घरी मस्तपैकी वातावरण प्रसन्न आहे, त्याच्यासाठी थोडी आज गोड खीरसुद्धा करणार आहे मी. खीर म्हणजे ही मी आता त्याला गुळाची सोजी पण आपण याला म्हणू शकतो, थोडीशी करणार आहे. जास्त गोड कोणी काही खाणार पण नाही, त्याच्यासाठी थोडी बनवते. मोठी सोजी पाहिला असेल त्याची खीर पण छान खूप होते, गुळ वगैरे टाकून त्याच्यामध्ये छान बनते. म्हणून आता पहिल्यांदा हिला व्यवस्थित भाजून घ्यायचं. ह्याच्यामध्ये तुम्ही तूप किंवा तेल वगैरे असं टाकू शकता. आता कसं आमच्या साहेबांना तूप वगैरे जास्त आवडत नाही, म्हणून मी आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकूनच भाजून घेणार आहे. व्यवस्थित करपूस असं जसं लाल कलर येईल तसं पूर्ण भाजून घ्यायचं ह्याला. हलवत राहायचं, कारण ते खाली असं करपायला नाही पाहिजे आपण लाल
कलर यायला नाही पाहिजे, आपल्याला लाल कलर पाहिजे, काळा कलर नाही पाहिजे. त्याच्यासाठी थोडंसं जरा चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं याला. असं लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे, कारण तुपाचं थोडंसं घरी आमचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी तूप वगैरे टाकत नाही. ते तूप कोण खात नाही जास्तीत जास्त, मग मी तेलामध्येच फ्राय करते याला पूर्ण. आता ह्याला मस्तपैकी असा लालसा कलर आलेला आहे, चांगलं व्यवस्थित भाजलेलं आहे हे. आणि आता आपण याला ह्याची बनवायची आहे, पातळ खीर बनवायची आहे. हे मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे मी. त्यानंतर आपण पाणी टाकून घ्यायचं थोडं ह्याच्यामध्ये, आणि ह्याच पाण्यामध्ये वेलदोडे आणि गूळ टाकून घ्यायचा. पाणी चांगलं उकळू द्यायचं. त्यानंतर थोडंसं पाणी गरम झालं ना, तर मग त्यामध्ये हे आपण जे सोजी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे ना, ती टाकून घ्यायची आणि ते मस्तपैकी थोडी हलवून घ्यायची अशी. व्यवस्थित शिजू द्यायची ह्या पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये. आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये नंतर टाकणार आहोत आता वेलची आणि गूळ. आणि ओलं खोबरं वगैरे असेल तर तुम्ही हे पण टाकू शकता ह्याच्यामध्ये, छान होतं. आता माझ्याकडे नाही आहे, तरी पण मी थोडंसं नॉर्मल खोबऱ्याची किस म्हणजे सुक्या खोबऱ्याचं ओला म्हणजे असं खिसून मी टाकणार आहे याच्यामध्ये. ओलं खोबरं नाही आहे म्हणून माझ्याकडे, तरी पण मी खोबरं ह्याच्यामध्ये सुकलेलं खोबऱ्याचं किस असं करून टाकणार आहे याच्यामध्ये. हे पहा, ह्याला चांगलं शिजू द्यायचं पूर्ण असं. आता जेवढं हे पाणी टाकलेलं आहे एवढं पूर्ण पाणी ह्याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे, पूर्ण हे सुकून जायला पाहिजे पूर्ण असं. तर मी घेतलेलं आहे थोडंसं गूळ आणि थोडेसे काजूचे तुकडे. आता हे काजूचे तुकडे ह्याच्यामध्ये टाकायचे, मस्त होऊन जाईल. आता बघा तुम्ही सगळं पाणी होतं त्याच्यामध्ये, ते सगळं आटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये गूळ टाकला ना तर पुन्हा हे पातळ होणार आहे, म्हणून हे ते सगळं गूळ टाकून घेतलं मी ह्याच्यामध्ये. हा गूळ लगेच आता ह्याच्यामध्ये होऊन जाईल मस्तपैकी. गूळ नंतरच टाकायचा, पूर्ण हे शिजलं ना तर मग गूळ टाकायचा. मस्तपैकी खीर आपली तयार होते. त्यानंतर मी तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे आता माझ्याकडे सुकं खोबरं नव्हतं, म्हणून मी असं ओलं म्हणजे आपलं माझ्याकडे आता ओलं खोबरं नव्हतं, म्हणून मी सुक्या खोबऱ्याची अशी बारीक किस करून टाकते याच्यामध्ये. छान लागतं ते. थोडंसं टाकायचं. त्यानंतर आपण थोडं ह्याच्यामध्ये वेलची पावडर पण टाकायची. अशी माझी खीर बनवून मस्तपैकी तयार आहे आता. मस्तपैकी असं घमघनाट मस्त असं वास सुटलेला आहे छानसा. छानशी खीर माझी आता रेडी आहे अशी मस्तपैकी. खूप छान बनलेली आहे, मस्तपैकी झालेली. पहिल्यांदा मी प्रसादी काढते थोडीशी आणि मग सगळ्यांना देते खाण्यासाठी.
आता थोडीशी प्रसादी ठेवते, मग त्यानंतर सगळ्यांना खाण्यासाठी अशी डिशमध्ये भरून देते. मस्तपैकी खीर बनलेली आहे, मस्त गोड. आज गोड बनवलं मी. आता सर्व काही आवडलं, म्हणजे आता मला स्वयंपाक बनवायचा आहे. आता देवपूजा झाल्या, देवाचा प्रसाद बनवला, सर्व काही झालं. आता स्वयंपाक बनवते पूर्ण. आता अजून कपडे भांडी भरपूर काही घरातली कामं राहिलेली आहे. आता ते पटापट आवरून घेते. तर हा छोटासा ब्लॉग बनवला मी. म्हटलं चला आठवण राहते आपल्याला, आपण ज्या दिवसाचं काय काय करतो ते अपडेट आपल्या चॅनलवर राहिलं ना, तर ते आपल्याला पण कधी पण आपण असं बसल्या बसल्या आपण ते बघू शकतो. म्हणून छोटे छोटे असे ब्लॉग बनवायचे. जर तुम्ही पण यूट्यूबवर काम करत असाल तर नॉर्मल असे छोटे छोटे ब्लॉग बनवा. आपल्याला नंतर कधी एकदा असं निवांत बसल्यानंतर आपण जेव्हा यूट्यूब चालू करतो ना, तेव्हा बघतो ना, तेव्हा खूप छान वाटतं. कारण की आपण जे काय करतो ना ते खूप छान वाटतं असं. म्हणून तुम्ही पण नेहमी असे छोटे छोटे ब्लॉग बनवा. आणि माझ्या चॅनलला सुद्धा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी भेटेन तुम्हाला अशीच नवीन एका छोट्याशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.